शीतल रंगोली क्रिएटिव्हिटीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आहे. खूप दिवस झाले आपले व्हिडिओ आले नाही आहे, तर आज मी म्हणलं चला एक व्हिडिओ दाखवते तुम्हाला. ह्याच्यामध्ये 2 डिझाईन आहेत. एक तर पाऊलची आहे आणि दुसरी म्हणजे स्वस्तिकची आहे. स्वस्तिकची डिझाईन कशी बनवायची ते पूर्ण व्हिडिओ पहा, डिटेलमध्ये सांगितलेलं आहे. आणि ही लक्ष्मी पाऊलची डिझाईन आहे जी मी नेटवरतून सर्च करून घेतलेली आहे. प्रिंट आणली आणि साईडनी थोडंसं एक्स्ट्राचं ठेवलं आहे. आयडिया सांगते तुम्हाला, एक्स्ट्रा ठेवा कारण की उलन चिपकवल्यानंतर परफेक्ट पाऊल दिसतं. ही लक्ष्मी पाऊलची डिझाईन आपली एक पाऊल कंप्लीट झाला आहे. आता आपण हे दुसरा पूर्ण ट्रेसिंग पेपरवरती कंप्लीट करायचं आहे. कॅनव्हासवरती लक्ष्मी पाऊल उमटायचे असतील तर त्यासाठी आपल्याला अगोदर खाली कॅनव्हास ठेवावा लागेल, त्यावरती कार्बन पेपर आणि त्यावरती हे पाऊल आहेत ते आपण प्रिंट करून आणलेले ठेवायचे आणि पूर्ण असे उमटून घ्यायचं आहे. हे मी ट्रेसिंग पेपरवरती दाखवत आहे. हे पहा, असे पाऊल तयार झाले. आता मध्ये आपण छोटीशी स्वस्तिक दाखवणार आहे आणि नंतर सेपरेट एक स्वस्तिक दाखवत आहे. शेवटी नक्की पहा. हे पहा, ह्या पद्धतीने 1 इंचामध्येच आहे ही, टोटल 2 इंच म्हणायचं आणि मध्ये असे गोल करून घ्यायचे डॉट. आता हे स्वस्तिक आपण बघूया. हे स्वस्तिकचा व्हिडिओ मी टाकलेला आहे, तरी पण मी छोट्या साईजमध्ये दाखवत आहे. हे 4.5 इंच आहे. लांबी रुंदी दोन्ही 4.5 इंच आहे. हे पहा, अशा पद्धतीने घ्यायचं आहे आणि एक सिंपल चौकोन करून घ्यायचा आहे. चौकोन झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे ते मी तुम्हाला पुढे दाखवते. ही पहा, 4 लाईन करून घेतल्या. चौकोन झाला. आता 1.5 इंचावरती असं मार्जिन करायचे. पण स्वस्तिक कोणत्या साईडला आपण आडवी लाईन करतो त्यानुसार 1.5 इंचाची असं मार्जिन घ्यायचं आहे. हे पहा, आता इथे येईल वरच्या साईडला 1.5 इंच. हे करून झाल्यानंतर आता आपल्याला आतमध्ये पण 1.5 इंचच मार्जिन घ्यायचं आहे. आधी आपण सेंटर काढून घेऊया. हे पहा, चौकोनचं सेंटर घेतला आणि आता आपल्याला पुढे 1.5 इंच मार्जिन करायचं आहे. अशी लाईन करून घेऊया डायरेक्ट. ही पण आतमधून 1.5 इंच, फक्त जास्त घेऊ नका. हे 1.5 इंच घेतल्यानंतर परफेक्ट बनणार आहे. तुम्ही 6 बाय 6 इंचाचे अशी स्वस्तिक बनवत असाल तर 2 इंचाचं मार्जिन घ्या आणि आतमधल्या साईडनी पण 2 इंचाचं, म्हणजे मोठी स्वस्तिक बनेल. ही छोटी दाखवली आहे आणि ह्याचं अगोदरच कलर कॉम्बिनेशन दाखवलं आहे, ते बघून कंप्लीट करा. धन्यवाद.